राज्यमार्ग परिवहन एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 एप्रिलपासून 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतलाय। त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे। या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार आहे। परीक्षा संपल्या की नागरिकांना गावी जाण्याचे वेध लागतात। पालक आणि विद्यार्थी हे गावी जाण्यासाठी धावतात, मात्र एसटी महामंडळाची बस ही खेडोपाडी पोहोचत असते आणि म्हणूनच नागरिक हे एसटी बसचा प्रवास करत असतात, सोयीस्करही मानतात। मात्र विविध सवलतींमुळे एसटीचा प्रवास किफायतशीर सध्या ठरतोय। हंगामी भाडेवाढीमुळे मात्र एसटीचा प्रवास हा पुन्हा काही प्रमाणात महागणार आहे। अनेक योजनांच्या माध्यमातून एसटी ही स्वस्त झाली आहे, मात्र आता हंगामी भाडेवाढ जी होतीये त्या भाडेवाढीनंतर दर कसे असतील आपण बघूयात। मार्ग मुंबई पुणे सध्याचं तिकीट 282 आहे, वाढीनंतर 313 होईल। स्वच्छता अधिभार हा 2 रुपये असेल, त्यामुळे एकूण तिकीट हे 314 रुपये असेल। तर मुंबई नाशिक सध्याचं तिकीट 323 आहे, वाढीनंतर ते 357 होईल आणि स्वच्छता अधिभार लागून हे 359 रुपये इतकं असेल। तर मुंबई अलिबाग हे सध्याचं तिकीट 182 आहे, वाढीनंतर ते 202 होईल। त्यानंतर स्वच्छता अधिभार लागेल, त्यामुळे 204 रुपये तिकीट मोजावं लागेल मुंबई अलिबागसाठी। तर मुंबई चिपळूण हे सध्याचं तिकीट 453 आहे, ते वाढीनंतर 500 रुपये होईल आणि स्वच्छता अधिभार पकडून 502 रुपये मुंबई चिपळूण प्रवासासाठी मोजावे लागतील। तर मुंबई रत्नागिरीसाठी सध्याचं तिकीट 604 रुपये, वाढीनंतर ते 666 होईल। तर 2 रुपयाचा स्वच्छता अधिभार लागेल आणि 668 रुपये एकूण तिकीट दर असेल।